Class 6 English 1.3 Secret Plan of Vegetables. Questions and answers. A. Match the taste with the fruits, vegetables. फळे आणि भाज्या यांच्या चवीनुसार आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. साल्टी, स्पायसी, स्वीट, सॉर, टँजी. C. Discuss in pair. Enlist the advantages of healthy food and disadvantages of packaged food. आता या ठिकाणी आपल्याला ॲडव्हान्टेज ऑफ हेल्दी फूड म्हणजे आपल्याला निरोगी अन्नाचे फायदे लिहायचे आहेत आणि डिसॲडव्हान्टेज ऑफ पॅकेज्ड फूड म्हणजे पॅकेज केलेल्या अन्नाचे तोटे जे आहेत तर ते लिहायचे आहे. नंबर 1 ॲडव्हान्टेज ऑफ हेल्दी फूड. हेल्दी फूड गिव्ज अस एनर्जी. हेल्दी फूड गिव्ज अस विटामिन्स. हेल्दी फूड कीप्स अस हेल्दी. हेल्दी फूड प्रोटेक्ट अस फ्रॉम इलनेस. Disadvantage of packaged food. Packaged food may contain preservatives. Packaged food may contain excess salt and sugar. Packaged food may be harmful to health. Packaged food is less healthy than fresh food. D. Read the grid carefully and encircle the names of the eatables mentioned in it. आता दिलेले शब्दकोड आपल्याला काळजीपूर्वक वाचायचं आहे आणि त्यात नमूद केलेल्या खाद्यपदार्थांना आपल्याला गोल करायचा आहे. पहिला शब्द आपल्याला दिलेला आहे कस्टर्ड. याला ऑलरेडी त्या ठिकाणी एनसर्कल करून दिलेला आहे. आता पुढील शब्द कोणते येणार आहेत? पनीर, कॅरट, चिली, भिंडी, ज्यूस. हे जे काही वर्ड्स आहे तर त्याला आपल्याला एनसर्कल करायचं आहे. त्यानंतर ई. क्लासिफाय द वर्ड्स इन द गिवन कॉलम्स. कॉलममध्ये दिलेले जे काही शब्द आहेत तर ते योग्य रकान्यात आपल्याला लिहायचे आहेत. मियरली, रन, हंग्री, बाउल, टी, अँग्री, हंग्रीली, कॅच. हे वर्ड्स आपल्याला ते ॲडजेक्टिव्ज म्हणजे विशेषण आहेत. नाउन्स म्हणजे नामे आहेत. व्हर्ब्स म्हणजे क्रियापदे आहेत की ॲडव्हर्ब्स म्हणजे क्रियाविशेषणे आहेत. त्यामध्ये त्याचं आपल्याला वर्गीकरण करायचं आहे. आता ॲडजेक्टिव्ह कोणते आहेत? हंग्री आणि अँग्री. नाउन्स बाउल, टी. व्हर्ब्स कोणते आहेत? रन, कॅच. आणि ॲडव्हर्ब्स म्हणजे क्रियाविशेषण आहेत. मियरली, हंग्रीली. यप. कंप्लीट द फॉलोइंग मेसेज युझिंग द गिवन वर्ड्स. दिलेले शब्द वापरून आपल्याला दिलेला संदेश जो आहे तर तो पूर्ण करायचा आहे. शब्द दिलेले आहेत प्रोटेक्ट, नीड, ईट, इलनेस, एनर्जी, हेल्दी. Dear vegetables, you are our need. You give us vitamins and energy. You protect us from illness. You keep us healthy. We must eat you to stay fit. Thank you for what you do for us. Your fan, Balbir. G. Read the following words. खालील शब्द वाचायचे आहेत. रियल, रिअली, ग्रीडी, ग्रीडीली. नाव ॲड द सफिक्स ly टू द फॉलोइंग वर्ड्स अँड रिराईट. आता दिलेले जे शब्द आहेत तर त्याला ly हा सफिक्स वापरायचा आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला ते शब्द जे आहेत तर ते पूर्ण करायचे आहेत. स्लो, स्लोली, हॅपी, हॅपीली, इझी, इझिली, लाईक, लाईकली, वीक, वीकली, क्विक, क्विकली. सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. रीड अँड अंडरस्टँड. वाचा आणि समजून घ्या. आय प्ले, यू रीड, वी प्ले, यू रीड, ही प्लेज, सी रीड्स, इट प्लेज, दे रीड. वी यूज सिम्पल प्रेझेंट टेन्स फॉर डेली रुटीन, रेग्युलर ॲक्शन्स, हॅबिट्स, युनिव्हर्सल ट्रूथ. आता सिम्पल प्रेझेंट टेन्सचा उपयोग जो आहे तर तो दैनंदिन रुटीन जे आहे तर ती दाखवण्यासाठी, नियमित कृती दाखवण्यासाठी, सवय दाखवण्यासाठी आणि त्रिकलाबाधित सत्य दाखवण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. फॉर एक्झाम्पल, द सन रायझेस इन द ईस्ट. आय गो टू स्कूल एव्हरी डे. सी ड्रिंक्स मिल्क डेली. आय. रीड द गिवन टेबल. चूज वन वर्ड फ्रॉम ईच कॉलम अँड मेक मिनिंगफुल सेंटेन्सेस. दिलेला तक्ता वाचायचा आहे
आणि प्रत्येक रकान्यातून एक शब्द आपल्याला निवडायचा आहे आणि त्या ठिकाणी मिनिंगफुल वाक्य म्हणजेच अर्थपूर्ण वाक्य आपल्याला तयार करायचे आहेत. सब्जेक्ट म्हणजे कर्ता दिलाय, व्हर्ब दिलेले आहेत म्हणजे क्रियापद दिलेले आहेत आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्म दिलेले आहे. या प्रत्येक याच्यातून आपल्याला एक एक शब्द घ्यायचा आहे आणि वाक्य करायचे आहे. फॉर एक्झाम्पल सेंटेन्स दिला आहे, आय रन फास्ट, आय प्ले क्रिकेट, यू रीड बुक्स, वी वॉच TV, they eat mangoes, he cuts vegetables, she runs fast. J. Underline the silent letters in the given words. दिलेल्या शब्दांमध्ये जे सायलेंट लेटर आहे म्हणजे ज्यांचा उच्चार होत नाही अशा अक्षरांना अंडरलाईन करायचं आहे. नाईट, नॉलेज, नॉट यामध्ये के सायलेंट आहे म्हणून केला अंडरलाईन येईल. सायकोलॉजी, निमोनिया यामध्ये पी सायलेंट आहे म्हणून पी ला अंडरलाईन करायचे आहे. लिम, डम, कॉम यामध्ये बी सायलेंट आहे म्हणून बी ला अंडरलाईन करायचे आहे. ऑनेस्ट, ह, स्कूल यामध्ये एच सायलेंट आहे म्हणून एच ला अंडरलाईन करायचे आहे.